मनापासून स्वागत आहे. तर यांनी गेले पुढं, आम्ही आलोय बघा आमच्या कुलस्वामीसाठी, तर दर्शनासाठी. तर आलोय, आता वाजले तर 6:30 वाजून 10 मिनटं झालीत. तर लवकर आलोय, पहाटे निघालेलो. तर ह्यानी इथे थांबलेत बघा. तर सगळा गुलालच झालाय आणि आम्हाला येता आलं नाही यात्रेच्या वेळेस, त्यामुळे आता दर्शनाला आलं. तर तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दर्शन पण घडवते, दाखवते. असा सगळा गुलाल झालेला आहे. तर इथं प्रसाद आणि नारळ घेतो. हो घे की, 2 घ्या. तर इथं बघा नारळ घेतो आणि सत्तर द्या, आल्यावरती वेगळी जात. तर बघा मी म्हणजे ही केलं नाही, नैवेद्य प्रसिद्धा दिलाय, घेतलं ठेवा की. तर म्हणलं ही परत देवाला आपल्या जायला द्या, इकडे मी घेते. चप्पल आत कशी न्यायची? हे बघा घंटा कसला मोठा वाहिलाय, काय घंटा? बघा इथं कसला गुलाल झालाय, यात्रेमुळे भरपूर येता आलं नाही. इथं बघ कासव लावलंय, इथं किती लांब कासव लावलंय म्हणले इथं. तर असं आहे परिसर बघा खरसुंडीचं. तर मस्त असं फ्रेश वातावरण सकाळी सकाळी वाटते. तर बघा इथं मस्त असं हत्ती आहे, किती मोठं मंदिर आहे. ओय जरा धरा की, इथं दाबून झालं. आरती हो 8:30ला असते आरती. बस बस. तर बघा मस्त असं दर्शन झालं आणि आम्ही मस्त असं बसलोय मंदिरात देवाच्या समोर. तर याने पण बसले तिथं, फ्रेश असं वातावरण आहे सकाळी सकाळी. देवाचं दर्शन तुम्हाला आपण घडवून देऊ. तर आज बघा सोमवार आहे, पिंडीचं आपलं महादेवाचं पण दर्शन झालं. मला येऊ दे बाहेर.
मस्त असं दर्शन झालेलं आहे. ड्रेस कसा दिसतोय मला? हा ड्रेस मस्त इथं काय केलेलं आहे? देवाचं हे देवाचं असेल काहीतरी. हे पॅक केलं. तर हे बघा ग्रह आहेत सगळे. तर हा सगळे राहू मंगळ चंद्र काय काय केतू. मस्त असं सूर्य उगवलेला आहे मला. तर बघा हे जे आहे तर ना बघा ह्याच्यामध्ये ना जे आपले देवाची पालखी ना त्याच्यात आपला पैसा वगैरे पडावा असं म्हणजे इथून आपण टाकतो एखादं नाणं असं म्हणजे सगळेच टाकतात. ओ फोटो घेतला आहे ना आपण, फोटो काढलाय ना. चला इथून आम्ही रांगेतून म्हणजे ज्यावेळेस गर्दी असते त्यावेळेस किती तर तास लावतो, पण आज एकदम भारी समर्थाने दर्शन घडवून दिले बरं का. बाहेर फोडायचं ना. तर बघा सूर्य उगवलेला आहे, मला दिसत नसेल पण मस्त असं बाहेरचं वातावरण आहे. ठेव थांबा इथंच. तिथं आतमध्ये कुठं ते शटर बंद असते ती. बघा कसला गुलाल पडलाय, भरपूर असा गुलाल झालाय. यात्रा 2 दिवसापूर्वी झाल्यामुळं ना. हे काय नाही पण काय कुसला मोठा बघा झेंडा किती उंच आहे, भरपूर असा. कसलं झालंय गुलाल. तर हे कुठलं मंदिर आहे? मंदिर कुठलं आहे? गणपती बाप्पांचं नाही, ह्यांचं आहे महाराजेश्वरांचंच मंदिर आहे. तर चला जाऊया. तर झालं बघा मस्त असं दर्शन. तर चाललो आम्ही. दर्शन वगैरे घेऊन काहीच गर्दी नव्हती. तर कसं झालं दर्शन? दर्शन चांगलं झालं ना. हां त्यामुळं फ्रेश वातावरणात दर्शन झाले. तर चला आता लगेच जातो आम्ही रिटर्न. तर बघा नाश्त्यासाठी थांबलेलो आहे आम्ही. तर टोल नाक्यापाशी नाजरा मठ आहे ना, नाजरा मठ येथे. तर म्हणजे नाश्ता पण घ्यावा म्हणलं, काही खाल्लं पण नव्हतं आणि असं रात्री पण जेवण झालं नाही. पालखीचं यात्रेचं आमच्या तिथली पण असल्यामुळे यात्रा वेळ झाला, मग जेवण पण गेलं नाही. असं पित्ताचा त्रास होतो मला, नाही काय खाल्ल्यावर, एखाद्याला खाल्ल्यावर होतो. तर आम्ही आता नाश्ता वगैरे करतो आणि मग जातो. जवळच म्हणजे आता आहे आमचं गाव, सांगोला येतं एक 10-15 मिनटात आणि मग परत लगेच आमचं वाडेगाव येते. तर या सगळे तुम्ही पण नाश्ता करायला. मागं राहील तसंच ते. असा पुरी भाजीचा नाश्ता मागवला, गरमागरम पुरी येते या खायला तुम्ही पण सगळे. तर बघा चहा पण घेतला हिने, आमचा चहा घ्यायला लागले. चहाची क्वालिटी एकदम मस्त आहे बरं का, नाश्ता पण मस्त होता. तर चला आता घरी भेटूया, आम्ही चालू घरी, भरपूर वेळ झालेला आहे. तर बघा एकदाशी आलो घरी आम्ही फायनली. तर वाजलेत 9 वाजलेत, 9 वाजून 10 मिनटं झालेत. तर श्रावू बसले आवरून. हे तर श्रावू हाय तर सर्वांना गुड मॉर्निंग. तर आम्ही पण आलो. देव असा मस्त झाला. श्रावण देव मस्त असं दर्शन झालं. काहीच नव्हती गर्दी, समोर ना असं जायचं होतं. तर फ्रेश पण मग देव दिसला. फोटो घेतले, व्हिडिओ काढला, देवाचं दर्शन मस्त घेतलं. किती उशीर तर देवाला बघितलं. आणि पाणी वगैरे आलं तर वाटतं श्रावण भरलंय बघा पाणी. तर किती वाजता उठली? सगळं कट्टा वगैरे वाला झाला. तर आता चला स्वयंपाक वगैरे करायचा. तर मी 3 वाजता उठली. 3 वाजता उठल्यामुळं 5-सव्वा वाजला तर आम्ही निघालो.
तिथं तेल वगैरे टाकेपर्यंत सांगवल्यात मग वेळ झाला तिथं जायला. जांभळ्या लागले ते आता बघा. तर चला मग स्वयंपाकाची तयारी बघायचं काय करायचं स्वयंपाकाचं. मंडई आणायची होती तर मंडई एवढं लवकर येत नाही सांगवल्यात. तर अजून दुकानं उघडायचे मंडईचं तर काय लयच उशिरा येते. तर आता ह्याने फ्रेश झाले तर बघा आरशात दिसत असं. आणि आता दुकानात जातील आणि टायमिंग पण अजून जास्त आहे. अजून म्हणजे वेळ आहे दुकान उघडायचा टाईम आहे. तर गिरायक येते फोन येतात मग चाललेत आता. तर चला दूध तापवलं सर. तर आता मी पण पाय धुती गुलाल आणि पाय सगळे असे भरले पावलं उमटल्यासारखे पूर्ण असं लय गुलाल होता इतका की बुडत होतं पाय त्याच्यात. त्याच्यामुळं चला मग आता पुढचं स्वयंपाकाची तयारी करूया आपण. वाजले तर 11 वाजल्या आणि स्वयंपाकाला वेळ झालाय. इतका कंटाळा आलताना जाऊन लवकर उठल्यामुळं बघा. तर आता भाजी केली मस्त अशी ह्याची केली भाजीला काय नसल्यामुळं आपलं काय म्हणतात कशाची घस राहू काजूची गिरवी आहे म्हणजे बनवली अशी. आणि काजू भाजून वगैरे काजूची भाजी केली. काजू करी म्हणा काही पण म्हणा काजू मसाला काय आपण नाव दिली ती आपणच द्यायचं आहे. तर भाजी केली अशी. श्राव इकडं कणिक मळाले लिकरू तर मस्त तिला आपण तेवढंच प्रॅक्टिस. तर करून घेतो स्वयंपाक आता. चपात्या करायचे दोघं तिघं असल्यामुळं काही चपात्याला एवढं ही नाही. तर बघा मस्त असं जेवायला लागलो आम्ही दुपारचं. तर या जेवायला सगळे तुम्ही. तर मस्त असं केले काय म्हणतात का श्रावू काजू करी आणि चपात्या गरम गरम मस्त. आणि देवावरचा प्रसाद पण आणलाय तिथला. तर असं आहे जेवण. ह्यांनी पण आले जांभळा देत बघा कसं बसले. तर श्रावूला भरपूर भूक लागलेली आहे तर आम्ही पण जेवतो. या सगळे जेवायला तुम्ही पण. श्रावू जेवायला बोलव या जेवायला. हां